विशाल कोहली खुश असतील. संघ जिंकलाय 2 मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये अनेक पारितोषिक त्यांनी लावले होते. जवळजवळ 1000 रुपये पारितोषिक पाहिले. एकतर परेशला त्या गोलंदाजीमुळे आणि त्यानंतर जर पाहिलं हरेशला बॅटिंगवाली टीम आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवा प्लीज. डोंबिवली टीम आणि भांडूप एक्स्ट्रा मेंबर पाठवा. एक्स्ट्रा नसेल तर जो शेवटला उतरेल त्याला पाठवा. आणि गोलंदाजी जर असेल तर सीमारेषेच्या दिशेने जो फिल्डर आहे त्याने नाव सांगा फक्त. अकबर आलाय बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला बॅटर निलेश म्हात्रे. नॉन स्ट्राईक इनला साई. हे 2 फलंदाज पाहतोय धुरंधर. मॅच 5 ओव्हरचा. शेड्यूल नुसार हा मॅच तिसरा होता, तो आपण चौथा खेळवतोय. 1 हाफ क्लिअर केलाय आणि जाऊया या मॅचच्या दिशेने. पहिला बॉल अकबरचा. पहिल्या बॉलवरती पहिला वार, पहिला षटकार, पहिला धुमधडाका, पहिली आतिषबाजी, पहिला बिग बॅश षटकार. ऍक्शन रिप्ले हा फटका पहा. थँक्यू. उलट दिशेने स्वीट हिट, स्वीट हिट षटकार. बॅक टू बॅक दुसरा येईल. हवेत बॉल, स्वीच हिटचा फटका. फटका फसलाय. फिल्डर कमी पडलाय त्या ठिकाणी आणि सध्या 2 धावा निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. सध्या या 2 धावा. आगरी कोळी समाजामध्ये देखील मास्टर निलेश म्हात्रे, जुचंद्र मास्टरचा आणि त्याच्या नावावर देखील अनेक रेकॉर्ड आहे. व्हेरी फर्स्ट बॉल मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार अनेक वेळा 50+ वेळा केल्यात आणि अगदी निलेश म्हात्रेने निलेश म्हात्रेची आठवण करून दिली. सध्या निलेश म्हात्रे स्विच हिटचा फटका. 100 धावा करणारा खेळाडू आहे. सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर आहे टेनिस बॉलच्या पटलावर. 22 बॉल मध्ये शतक पूर्ण केलं होतं. तो स्ट्राईकला निलेश म्हात्रे आहे. मिस्टर म्हात्रे याला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला रन मशीन, सिक्सर किंग आणि मोठी फळी. डॉट बॉल येतोय परंतु गोलंदाज देखील अकबर आहे. अकबर जाणला जातो विकेट घेण्याकरता, डॉट बॉल घेण्याकरता. 3 बॉल 8. स्कोरर आम्हाला जॉईन झालेत आता या मॅच मध्ये. मिस्टर यश मॅन विथ गोल्डन फिंगर, छोटा पॅकेज बडा धमाका आणि अगदी 3 पेन सहित तो स्कोरिंग करतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचं होतं आणि इथे सातत्याने जर पाहिले फटके तर रिव्हर्स स्वीप, स्विच हिट या प्रकारे फटकेबाजी करण्याचा धाडस, हेतू, मानसुबा मिस्टर निलेशच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या 4 बॉल 9. 4 बॉलवरती 9 धावा निलेशच्या बॅटमधून आल्यात. आज देखील प्रेक्षकांची गर्दी अप्रतिम पाहतोय आणि उद्याला संपूर्ण हा खचाखच स्टेडियम भरेल. ऋषी वाल्मिकेश्वर मैदान, नायगाव कोलीवाडाचं हे शानदार मैदान आणि या मैदानावरती पिकअप शॉट खेळलाय. पिकअप शॉटला फेकून दिलंय सरळ स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. दिल मांगे मोर, वेलकम फोर, चौकार. जबरदस्त फटका. 4 धावेने धावफलक वेगाने पुढे येते. टीमची धाव संख्या 13. 5 बॉल. लोवर फुल टॉस बॉल लावून ड्राईव्ह केलंय. मिड विकेटला बॉल जातोय. फिल्डर येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये आणि सध्या 1 रनने बॅकअप होईल बॉल. षटकाची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात टोटल 14 धावा. निलेश म्हात्रेला आपण पाहतोय ज्याच्या नावावर अर्धशतक आहे, सेंचुरी आहे या संपूर्ण 40+ क्रिकेटमध्ये. 22 बॉलमध्ये 100 धावा करणारा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून सध्या धावा येत आहेत. 1 ओव्हर. टीमची धावसंख्या 14.
एक ओव्हर 14 रन. घेऊया एक डीजे ब्रेक आणि मायक्रोफोनवर असतील निशांतजी पाटील सर. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 20 धावा. काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये साही हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका बाजूला निलेश म्हात्रे हा फलंदाज पाहता. इथे देखील फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. संतोष षटक क्रमांक 2 राऊंड विकेट. हो साईसाठी इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत. बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळतात साईच्या बॅटमधून. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. साई मात्रे काय जबरदस्त बॅटिंग करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. संतोषच्या विरोधात या षटकामध्ये धावा आलेत. अप्रतिम बॅटिंग. देसाई गावाचा खेळाडू आहे साई मात्रे. अप्रतिम बॅटिंग करतो या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे देखील केल्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट रुबी कट लागली आहे. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. एका बाजूला निलेश म्हात्रेला देखील तुम्ही पाहताय. मोठा गाव. या गावातून या खेळाडूला आपण सातत्याने रेग्युलर क्रिकेट खेळताना पाहिलंय आणि सध्याच्या घडीला 40+ क्रिकेटमध्ये देखील तो भन्नाट फॉर्मात आहे. खऱ्या अर्थाने डावखुऱ्या शैलीने देखील निलेश म्हात्रे अला खेळताना आपण सातत्याने पाहिलंय. परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना त्याच्याही बॅटमधून षटकार पाहिलाय. परंतु बॉल इन ट्रॅक वरती संतोष ओव्हर द विकेट. यावेळेस लोअर फुल टच चेंडू. चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धाफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे या मॅच मध्ये. संतोषला तुम्ही पाहताय आतापर्यंत या षटकामध्ये भरपूर साऱ्या त्याने धावा खर्च केल्यात. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये गोलंदाज संतोषला. परंतु काय भागीदारी पहिल्या विकेटसाठी. इथे देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर धावतात वेगाने. चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल थांबत नाही. साई मात्रे काही बॅटिंग करतायत. आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पीके सन्स डोंबिवली या संघाने तब्बल धावा बनवल्यात.
34 धावा धाफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये तब्बल 20 धावा घेतल्या संतोषच्या विरोधात. कनक 18 संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅक वरती अजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कनक 18 या संघाचे ऑनर आहेत, पुरस्कृते आहेत आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅक वरती अजय यांना तुम्ही पाहताय. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एका बाजूला निलेश म्हात्रे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मोठं नाव आहे निलेश म्हात्रे. हो, यावेळेस बॅकफुटला गेली, स्ट्रोकसाठी जागा बनवली, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेत, एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी निलेशने केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 धावा धाफलकावरती. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट अजयने घेतले. तर श्रीकांत आपटेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अजयसाठी. आणि इथून जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांना प्रभावित केले. निलेश म्हात्रे आणि साई म्हात्रे ही सलामीची जोडी अप्रतिम बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्यांचे आयसेट चांगले झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अजय ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निलेश त्या ठिकाणी करतोय, परंतु साईने थांबवलं. फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37 धावा धाफलकावरती. या मॅच मध्ये आतापर्यंत तुम्ही पाहताय खूप चांगली सुरुवात केलेली आहे पीके सन्स डोंबिवली या संघाने. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कनक 18 या संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली, बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं. पीके सन्स डोंबिवलीला भरपूर मोठा अंतर आज जर पाहिलं तर पार करून पीके सन्स डोंबिवली आज वसई तालुक्यातील खऱ्या अर्थानं नायगाव कोळीवाडा या गावामध्ये हा संघ दाखल झालाय. आणि आतापर्यंत चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट अजय खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय. ऑन दी अप बॉल चाललाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. साई म्हात्रेच्या बॅट मधून आसमानी सुलतानी टोला ठोकलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाज करतायत. साई म्हात्रे समोरच्या दिशेने लॉंग ऑफला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज अजय यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, वेगवान चेंडू आहे, दुखापत झालेली आहे या ठिकाणी साई म्हात्रेला. बाउन्सर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आयोजन कमिटीने लक्ष केंद्रित करायचं आहे. मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे, फर्स्ट एड बॉक्स देखील घेऊन जायचं आहे. वेगवान चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, बाउन्सर होता आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आईस न्यायचंय, पाणी न्यायचंय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर वेगवान चेंडू होता. बाउन्सरचा वापर
मात्रेला दुखापतग्रस्त केलं होतं. खऱ्या अर्थानं बाउन्सरचा वापर अजयने केला. अशा प्रकारे इंजुरीज सध्याच्या घडीला जर पाहिलं तर भरपूर साऱ्या खेळाडूंना होत असतात. त्यासाठी आय प्रोटेक्टर यूज करणं फार गरजेचं आहे. कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर किरण पवार, अक्षय पवार, प्रथमेश मात्रे अशा प्रकारचे खेळाडू आय प्रोटेक्ट यूज करतायत. आणि खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला क्रिकेट भरपूर फास्ट आहे आणि अशा प्रकारचे कॉन्क्रीटच्या विकेटवरती जर पाहिलं तर बाउन्सरचा वापर केल्यानंतर तुम्हाला दुखापत होत असते. अगदी तशीच काही दुखापत या मॅचमध्ये साई मात्रेला झाली आहे. परंतु साई मात्रे सांगतोय मी मैदानावरती खेळणार, मी खूप व्यवस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचा फायटिंग स्पिरिट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा. या मॅचमध्ये षटक क्रमांक 3 सुरू आहे. अजय बॉलिंग ट्रॅकवरती सुरुवातीच्या 3 चेंडूवरती अजयने 9 धावा खर्च केल्यात. सलग 3 चेंडूवरती 3 विकेटसाठी पारितोषिक होतं श्रीकांत आपटेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज अजयला. परंतु आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 1 विकेटही मिळालेली नाहीये या मॅचमध्ये. परंतु इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल कनक 18 या टीमला. परंतु एका बाजूला पीके सन्स डोंबिवली संघ काय जबरदस्त कामगिरी करतोय. बॅटिंग करत असताना चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 43 धावांची भागीदारी या मॅचमध्ये दोन्ही फलंदाजांनी केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला साई मात्रे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाला. या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार आणि 2 षटकार आलेत ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील स्लॅश केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर वेगाने धावते. बॉल थांबेल का? हो त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. साई मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 10 चेंडूमध्ये 34 धावांवरती साई मात्रे या मॅच मध्ये खेळतोय. वॉट अ बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. हो इथे देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आलाय षटकार. फलंदाज साई मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. ठोकलाय षटकार. तीन षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पीके सन्स डोंबिवली या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. बिनगडी बाद तब्बल धावफलकावरती 53 धावा. अफलातून बॅटिंग केलेली आहे. विस्फोटक आणि विध्वंसक खेळी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी साकारली आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत परंतु गोलंदाजी करत असताना कनक 18 या संघाला इथे कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती निलेश मात्रे. कल्याण डोंबिवली या क्रिकेटला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वात जास्त हायलाईट करणारं कार्य कोणाचं राहिलं असेल ना तर निलेश मात्रेच आहे. आणि तोच निलेश मात्रे 40+ क्रिकेट खेळत असताना सध्याच्या घडीला या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत. परंतु स्ट्रायकिंग एंडला निलेश मात्रे. सुरुवात चांगली केली परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. काउकॉर्नर फेसला फिल्डर धावतात वेगाने. फिल्डिंग चांगली. एका हाताने चेंडूला स्टॉप केलाय. सेकंडचा कॉल केलाय. साई मात्रे वेगाने धावलेत आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 55 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका. फलंदाज निलेश मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. ठोकलाय षटकार. किनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला.
थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 61 धावा. या मॅच मध्ये निलेश मात्रे देखील आक्रमक झालेत. एका बाजूला साई आक्रमक झालेत, परंतु निलेशही आक्रमक होत आहेत आणि त्यांच्याही बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे देखील आणखीन एक सलगचा दुसरा या मॅच मध्ये निलेश मात्रेच्या बॅटमधून आलाय षटकार. हे सांसोडीमध्ये बाया लावल्यान हे सांसोडीमध्ये आम्ही घेतलाय ग धाकट्या पेढीमध्ये आम्ही घेतलाय गो Thank you. मोठ्या पेढीमध्ये Action replay मध्ये तुम्ही मागणं पाहू शकता. गोरानी बदल तुझा मागणं विसलाई गोरानी बदल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय स्लॉग हिटचा फटका, अप्रतिम फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये निलेश मात्रेच्या बॅटमधून आलाय. अप्रतिम बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 67 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. हेमंतच्या विरोधात खोऱ्याने धावा आलेत आणि खऱ्या अर्थानं पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून जर पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, दबाव टाकावा लागेल. निलेश मात्रे कमालीची बॅटिंग करतोय. सुरुवातीला तो शांत राहिला आणि ते सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा हेमंत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा फटका केल्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर जाणार. धावा. तब्बल 40 धावांवरती या मॅच मध्ये साई मात्रे खेळतोय आणि खऱ्या अर्थानं अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं ना तर पीके सन्स डोंबिवली या संघाचे ऑनर कुशल प्रल्हाद काळन यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आडव्या बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला हेमंतच्या माध्यमातून. या षटकामध्ये हेमंतच्या विरोधात सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 69 धावा. पहिल्या विकेटसाठी या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारी निलेश मात्रे आणि साई मात्रे या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 69 धावांची भागीदारी आतापर्यंत या 2 फलंदाजांनी साकारली आहे. अप्रतिम कामगिरी राहिली आहे, कारण दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये कनेक्ट 18 या संघाला आतापर्यंत यश आलेलं नाही आहे. पहिल्या षटकामध्ये आकाशने जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या. संतोषच्या विरोधात 20 धावा. अजयच्या षटकात 19 धावा आणि हेमंत देखील या षटकामध्ये धावा खर्च करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे फ्लाइट दिली आहे परंतु लवकर लाईन पिक केली. आणखीन एक मोठा फटका. बॉल चाललाय लांब 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 लचक षटकार फलंदाज साई मात्रेच्या बॅटमधून. थँक्यू. काय भयानक फलंदाजी केली जाते. मैदानावरती ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, मैदानावरती भूकंप झालाय, मैदानावरती सुनामी आलेला आहे. काय भयानक फलंदाजी केली जाते. साई मात्रे आणि निलेश मात्रे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अक्षरशः बरसले त्या मैदानावरती. विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे देखील जर पाहिलं तर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या 76. 76 धावा धावफलकावरती. 46 धावांवरती साई मात्रे या मॅच मध्ये खेळतोय. या स्पर्धेमधील आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण करेल का आणि खऱ्या अर्थानं संघाच्या संघ मालकाने जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थपणे पूर्ण करेल का, अगदी हे पाहावं लागेल. कारण 46 धावांवरती साई मात्रे या मॅच मध्ये खेळतोय. हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील कोलाट टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फ्लाइंग स्लिप मध्ये मिस्टेक होते. बॉल जातोय डीप थर्डमॅनला. त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर बाईकच्या स्वरूपात या 2 धावा आलेल्या आहेत. चेंडू बॅटला ब्रश झाला होता का, बॅटला लागला होता, म्हणजेच 2 धावा साई मात्रेच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 78 धावा. साई मात्रे 48 धावांवरती खेळतोय आणि या मॅच मध्ये त्याने अर्धशतक कंप्लीट केलं ना तर पीके सन्स डोंबिवली संघाचे संघ मालक कुशल प्रल्हाद काळन यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल साई मात्रेला. काय अप्रतिम बॅटिंग. आतापर्यंत 78 धावांची भागीदारी. पहिल्या विकेटसाठी निलेश मात्रेच्या बॅटमधून 10 चेंडूमध्ये 27 धावा. साई मात्रे 14 चेंडूचा त्याने सामना केलाय. 48 धावांवरती तो खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अजय, ज्याने मागील षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या ना, पुन्हा एकदा त्याच अजयवरती विश्वास दाखवलाय.
विश्वास दुसऱ्यावरती असला ना तर आपली कमजोरी बनते आणि विश्वास स्वतःवरती असला ना तर आपली ताकद बनते. इथे ताकद या मॅच मध्ये अजयला दाखवावी लागेल या स्लॉगवरच्या षटकामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी यष्टांच्या मागे. यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. पंच चेंडू बॅटला ब्रश झाला. यस चेंडू बॅटला ब्रश झाला आणि खऱ्या अर्थाने लिडिंग एज लागली होती बॅटची आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षक होते त्याने बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आल्या. अजय यांच्या विरोधात देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने झाले. या मॅच मध्ये पहिला चेंडू चांगला होता. नशिबाची साथ मिळालेली नाहीये अजयला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अजय. ओव्हर द विकेट. इथे खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने हॅमर्ड केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु ते पाहतच राहतील. त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. निलेश मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. अजय थोडासा निराश आहे आपल्या फिल्डर वरती. खऱ्या अर्थाने चेंडू अडवणं गरजेचं होतं आणि या मॅच मध्ये खोऱ्याने धावा आलेत. ज्या पद्धतीने जर पाहिलं ना धावा येणं गरजेचं होतं ना अगदी तशाच धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. षटकार चौकारांची आतिषबाजी सिंगल डबल्स भरपूर कमी आलेत आणि इथे जर पाहिलं तर कनक 18 या गोलंदाजांवरती आक्रमण केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर फक्त एकच धाव घेण्याचा प्रयत्न कारण स्ट्रायकिंग एंड वरती साई मात्रे या ठिकाणी दाखल होईल. 48 धावांवरती तो खेळतोय आणि आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती पाहायला मिळेल का. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक साई मात्रेच्या नावावरती राहील का हे देखील पाहावं लागेल कारण 48 धावांवरती तो खेळतोय. आणखीन 2 धावा त्याला हवे त्या स्पर्धेमधील अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. गोलंदाज अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. साई मात्रे यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न केलाय आणि कंप्लीट देखील केली जाईल का. हो कंप्लीट केली आहे आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक साई मात्रेच्या नावावरती. वा अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. साई मात्रे बॅट उंचावरती करायची. अप्रतिम खेळी साकारली. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली साई मात्रेच्या माध्यमातून. मैदानाच्या चहू बाजूने तो गरसला आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक साई मात्रेच्या नावावरती. काय बॅटिंग केली आहे अक्षरशः बरसलाय आणि इथे जर पाहिलं तर कनक 18 या संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. पहिला फलंदाज ठरलाय साई मात्रे या स्पर्धेतील. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार झालेत अजय या चेंडूवरती. त्यांच्या माध्यमातून चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 89 धावा. डेंजरस धावसंख्या उभारली आहे. खतरनाक धावसंख्या मैदानावरती उभारली आहे. या मॅच मध्ये पीके सन्स डोंबिवली या संघाने कारण इथून या धावा बनवणं दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर फलंदाजांना दबाव निर्माण करतील परंतु साई मात्र थांबत नाही. ठोकलाय आणखीन एक समोरच्या दिशेने लॉंग ऑनला षटकार. वा अप्रतिम बॅटिंग. संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 95 धावा आणि 96 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. काय बॅटिंग केली साई मात्रेने आणि खऱ्या अर्थानं पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी. विक्रम घडले त्या मॅच मध्ये कारण पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी साई मात्रेच्या बॅटमधून अर्धशतक आणि सर्वात जास्त धावा खर्च करणारा संघ ठरलाय कनक 18 हा संघ आतापर्यंत या डावामध्ये. परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. इथून देखील कनक 18 संघाची बॅटिंग अजून बाकी आहे आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये त्यांना या मॅच मध्ये 96 धावांचं टार्गेट आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली. अप्रतिम बॅटिंग. खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलं साई मात्रेने आणि निलेश मात्रेने त्याला खूप चांगली साथ दिली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन गजानन 11 मुलुंड आणि अपना पॅकर बांद्रा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये गोलंदाजी खूप खराब राहिली होती कनक 18 या संघाची आणि तो दबाव जाणवला गोलंदाजांवरती.
आणि तब्बल 95 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. साई म्हात्रे आणि निलेश म्हात्रे या दोन फलंदाजांच्या माध्यमातून 96 धावांचं टार्गेट आतापर्यंत ठेवलेलं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन गजानन 11 मुलुंड आणि अपना पॅकर बँड्रा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानावरती कनेक्टिंग संघ आपण दाखल करायची आहे. आपल्यासाठी देखील खेळाडू कक्षाची व्यवस्था केली आहे. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. या मॅच मध्ये तब्बल 95 धावा बनल्या, 96 धावांचं टार्गेट. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं जर पाहिलं आणि क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलं. त्यासाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांची बॅटिंग भरपूर महत्वाची राहिली. गजानन 11 मुलुंड आणि अपना पॅकर बँड्रा. चला गजानन 11 मुलुंड संघाचं कॅप्टन आलेलं आहे. अपना पॅकर बांद्रा संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे. या ठिकाणी आपण टॉस करतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण टॉस करतोय. मी विनंती करतो या ठिकाणी राहुल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आर के धमाका बिग बॅच आणि एका बाजूला JNC 11. तर या ठिकाणी टॉस उडवला जातोय. खऱ्या अर्थानं गजानन 11 मुलुंड आणि अपना पॅकर बँड्रा या दोन संघांमध्ये टॉस उडवला जातोय राहुल यांच्या शुभ हस्ते. आरके असं कॉल दिलाय आणि आलेला आहे आरके म्हणजे टॉस जिंकलाय गजानन 11 मुलुंड संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे कारण ऑन गोईंग मॅच सुरू आहे. आपण लगेच मॅचच्या दिशेने जातोय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. तर ऑर्गनायझर जर बघितलं तर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं ग्राउंड तयार केलेलं आहे. खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट आहे आणि धावा पण भरपूर होत आहेत. जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर स्कोर कमी पण ठेवता येईल या ठिकाणी. म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्हींसाठी अतिशय उत्कृष्ट असं ग्राउंड आहे आणि मेहनत केल्याशिवाय अशा या जागेवरती मैदान तयार नाही होणार. तुम्ही खूप मेहनत केली कमिटीने, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी जर पाहिलं तर टॉस जिंकलेला आहे गजानन 11 या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि अपना पॅकर बांद्रा या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल या मॅचच्या उत्तरार्ध सुरुवात झालेली आहे. रणशिंग फुकले, चेंडूला सरळ पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर.
पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. फलंदाज कृष्णाच्या बॅटमधून काय जबरदस्त फटका सजवलाय, कारण या मॅचमध्ये 96 96 धावांचं टार्गेट आहे. आणि या पहिल्या चेंडूवरती या मॅचच्या उत्तरार्ध सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थानं सचिनच्या विरोधात षटकार ठोकलाय. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा जबरदस्त सुरुवात केलेली आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय आणि इथून जर पाहिलं तर एकच धाव मिळेल या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. कृष्णा याची बॅट पकडण्याची पद्धत जर पाहिली तर खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या शास्त्रीय अंदाजामध्ये ज्या पद्धतीने पुस्तकामध्ये रचना केली आहे ना, अगदी तशा प्रकारे नाही आहे. अगदी उलट दिशेने तो बॅट पकडत असतो. बॅट ग्रिप त्याची पाहिली आणि खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळालाय. परंतु आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑनला उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. का जबरदस्त बॅटिंग नागेशही करतोय, कृष्णाही करतोय. कृष्णाच्या बॅटमधून षटकार आणि नागेशच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील सलगचा दुसरा आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग करतोय फलंदाज या मॅच मध्ये नागेश. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 19 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 96 96 धावांचं टार्गेट आहे आणि जी सुरुवात अपेक्षित केली होती ना, अगदी तशाच प्रकारे सुरुवात दोन्ही फलंदाजांनी केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळत लॉंग ऑफला वॅकंट एरिया आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार फलंदाज नागेशच्या बॅटमधून. थँक्यू. आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या सचिनने. काय जबरदस्त बॅटिंग करतोय नागेश. आक्रमक झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. 16 धावांवरती नागेश खेळतोय. कमालीची बॅटिंग या सामन्यामध्ये. षटकार चौकार चौकार षटकार सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत. जणू काही प्रत्येक खेळाडू षटकार आणि चौकार मारण्याचाच प्रयत्न करतोय. इथे देखील कृष्णाने केला पहिल्या चेंडूवरती आणि इथून जर पाहिलं तर नागेश देखील त्याच प्रकारे कार्य मॅच मध्ये करतोय. इथे रनवे मध्ये थोडासा अडथळा स्वतःला सावरलं. खऱ्या अर्थानं चेंडू चुकला ना तर खऱ्या अर्थानं त्या चेंडूवरती मोठा फटका येताना आपण अनेकदा पाहिला. इथे रनवे चुकला, स्वतःला थांबवलं आणि इथे डेड बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. हवेत खेळलेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल थांबेल का? नाही थांबणार. आणखीन एक षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या 29 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती जोडल्यात. काय उत्तर दिलंय, काय पलटवार केलाय. कडक 18 या संघाने अप्रतिम कामगिरी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा घेतल्या. दबाव टाकलाय पीके सन्स डोंबिवली या संघावरती. कारण 96 धावांचं जरूर टार्गेट आहे या मॅच मध्ये, परंतु पहिल्या षटकामध्ये 29 धावा घेतल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 निलेश म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल निलेश म्हात्रेला, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा सचिनच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 महत्वाचं षटक आहे, कारण पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 29 धावा बनल्यात. कृष्णाच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु नागेश काय बॅटिंग केली आहे. तब्बल 3 षटकार नागेशच्या बॅटमधून. 22 धावांवरती तो खेळतो या मॅच मध्ये.
यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर ग्रीजर मध्ये चेंडूला टर्न केलाय. फिल्डिंग चांगली. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. टीमची धावसंख्या 31 धावा. मोठं टार्गेट आणि मोठं बॅटल बिग बॅश या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बॅटची एज लागली होती पंच दर्शवित आहेत. अरके धमाका बिग बॅश बिग बॅटल बिग फाईट. काय जबरदस्त बॅटिंग झाली. दांडी 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 गोल होताना बिग विकेट गोल्डन विकेट दांडी गोल. या मॅच मध्ये न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊन करता बॅटिंग वाले टीम आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवा. रितू आलाय हार्ड हिटर या टीमचा बाहुबली. आणि सध्या संघ अडचणीमध्ये असताना या परिस्थितीमधून बाहेर काढायचे संघाला तर महत्वाच्या क्षणाला रितू आलाय. पायातला बॉल बॅटची एज घेत शॉट थर्डमॅनला बॉल गेलाय. 1 रन. चांगला बॉल अडवला. मला वाटते नवीन खेळाडू आहे या संघामध्ये तो. चेहऱ्यावरची गोड स्माइल खूप काही सांगून जाते. पुन्हा एकदा जबरदस्त ब्लॉक हॉल डिलिव्हरी. बॅटची एज घेत सरळ यष्टीरक्षकाकडे निलेश म्हात्रे. काय जबरदस्त बॅटिंग केली परंतु हाफ सेंचुरी साईच्या नावावर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे ठोकलाय षटकार. बिग हिट बिग ब्लास्ट. तुझे डोल्याला शोभतय चष्मा अगो सुषमा. तुझे डोल्याला शोभतय चष्मा. दिसतय नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसतय नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा. तुझे डोल्याला शोभतय चष्मा. 38 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 96 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानावर अनेक वेळा पाहिले मोठ्या धावा चेस झाल्यात, छोट्या धावा डिफेंड झाल्यात. म्हणूनच या मॅच मध्ये अजून जर पाहिलं तर इथे कोणताही संघ बाजी मारेल. येणारे बॉल 18 मध्ये पाहिजे आहेत. टोटल 58 धावा. म्हणजे प्रत्येक ओव्हरला जर पाहिलं तर 19 किंवा 20 रन घ्यायचे आहेत आणि होऊ शकतात. याच प्रकारे रिक्वायर रन रेट मेंटेन करायचं आहे. रितेश गंगेकर सरांना आपण पाहतोय ॲज अ अंपायर म्हणून. जबरदस्त अंपायरिंग. फक्त आजच्या दिवसामध्ये सध्या वॉटरवरती आहेत. आणि दीपेश ढिंडेकर यांनी तर आजच्या दिवसामध्ये काहीच खाल्लेलं पिल्लेलं नाही आहे. त्याचं कारण आहे आपली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये सक्षम अंपायर म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि सध्या त्यांनाच आपण पाहतोय ॲज अ अंपायर म्हणून. येणारे बॉल 18 मध्ये 58 धावसंख्येची गरज.
बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 3 घेऊन. बॉलर नेम सुरेश. सुरेश आलाय बॉलिंग मार्क वरती. येणारे बॉल 18 मध्ये पाहिजे. 58 धावा, 96 धावा चेस केल्या तर या ग्राउंड वरती रेकॉर्ड ब्रेक होईल आणि मॅच अगदी त्या स्थितीमध्ये आहे. 18 बॉल 58 ची गरज. पहिलाच बॉल बॅटची आउटसाइड एज गेट पाठीमागे एसटी रक्षक आणि तिथे छोटा आयवन यांनी बॉल कॅरी केलाय. 1 रननी धावपळक 39. हा बॉल जर पाहिला तर अजून एकदा बीट केलंय. काय शानदार स्पर्धा राहिलाय. कालचा दिवस आदिवासी एक गाव एक झुंजार संघाने बाजी मारली. आज 2 मॅच जिंकलाय. पागदारी बॉईज एकविरा स्पोर्ट्स आपण पाहिलं आणि हा मॅच कोण संघ जिंकेल इंटरेस्टिंग बॅटल. शॉर्ट आर्म पुलचा फटका. पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. येतोय आर के धमाका षटकार. सहा धावाने धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या बँकेवडी जय 45 धावा 45 रन्स. ओ या बॉलला छेडण्याचा इरादा केला. बॅटची एज घेतली. एसटी रक्षक बीट झाला. कॅच सुटलाय. 4 बॉल 4 मध्ये 7 आले. जिथे 19-20 धावा घ्यायच्या आहेत तिथे मात्र 4 बॉल मध्ये 7च आल्यात. येणारे बॉल आहेत 14 मध्ये 51 धावसंख्येची गरज. बॅटिंग करावी लागेल साई सारखी. बॅटिंग करावी लागेल निलेश म्हात्रे सारखी. आणि या मॅच मध्ये सध्या चांगली बॅटिंग होते. नागेश पुन्हा एकदा एज घेत पाठीमागे लॉंग स्टॉप रिझनला चेंडू जातोय नॉन स्टॉप. येतोय अनस्टॉपेबल चौकार. माया मावरी माझे आईची माया मावरी तुझे जत्रची वाट बघतो. 49 40+ क्रिकेट 49 धावा 96चा टार्गेट आणि 49 धावा सध्याच्या घडीला 5 बॉल. जबरदस्त स्पर्धा राहिला आणि जबरदस्त क्रिकेट. ओव्हर द विकेटने बॅकफुट पंच अपरकटचा फटका कव्हर पॉइंटला डीप मध्ये दंदन 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 करत चेंडू जातोय डीप मध्ये आणि पाहता पाहता फिल्डरने बॉल अडवलाय. रनआउटची संधी हुकले. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अतिघाई संकटात नाही. लालच बुरी बलाय. हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये 2 रन रनआउट. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर. टीमची धावसंख्या आहे टोटल 51 धावा पाहिजे आहेत 12 बॉल मध्ये 45. 45 रन नीड्स टू विन इन 12 बॉल्स. सगळेवाला गाणी झाला पाहिजे. शरद दादाचं नाव आला पाहिजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये. बॉल पाहिजे आहेत टोटल 45. 23.5
22.50 22.5चा आस्किंग रिक्वायर रन रेट. 22 ते 23 धावा प्रति षटकामध्ये काढावे लागतील. बॉलिंग मार्क वरती आलाय. बॉलर साई आहे ना, निलेश म्हात्रे. बॉलिंग मार्क वरती. जबरदस्त प्रदर्शन निलेशचं पाहिलं. आरडाओरडा होत आहेत, कानमंत्र येत आहेत. निलेशच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल येते. 52 धावा. पाठीमागे बॉल गेलाय. I1 चेंडूच्या मागे धावतोय 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 आणि चेंडूला अडवू शकला नाहीये. वाईट +4. मॅच मध्ये आलाय पलटवार. टोटल 5 एक्स्ट्रा धावा. ज्या रन रेटचा विचार करतायत, रिक्वायर रन रेट, त्या रन रेटला धावा येत आहेत. एक बॉल मध्ये 6 आल्यात हे समजावं लागेल बॅटिंग वाल्या टीमला. बोनस दिलाय. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेन टाकली होती. स्वतःला ब्लॉक करून घेतलं बॅटरने आणि एक धाव आहे ती बाईटच्या माध्यमातून 10+1 ने पुढे येईल. टीमची धावसंख्या 58 धावा. 96 धावसंख्येचा पाठलाग करत असताना भव्य दिव्य RK धमाका. बिग बॅश, बिग बॅटल, बिग फाईट, बिग मॅच. ओ लोवर फुल टॉस बॉल. अपील सुद्धा केली नाही गोलंदाजाने, कारण की इम्पॅक्ट पाहिला. विकेट, बॉल कुठे येतोय, पिचिंग कुठे होतोय, या गोष्टीचं निरीक्षण करून दीपेश दिंडेकर सरांना आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय आणि टीमची धावसंख्या स्थिरावली आहे सध्याच्या घडीला 58 धावा. येणारे बॉल जर पाहिले तर शिल्लक आहेत 9 मध्ये 38 पाहिजे आहेत. पायावरचा बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. मिड विकेटला बॉल येतोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्या. त्यानंतर पाहिलं तर दोघांमध्ये समंजसपणा. 2 रन. टीमची धावसंख्या 60. 4 बॉल 60 धावा. 8 मध्ये 36 ची गरज. दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा येतोय. इथे 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये बनून राहील बॅटिंग करणारा कनक 18 भांडूप संघ. यावेळी पुन्हा एकदा बॅटरला रीड करून ही गोलंदाजी केली जाते. यॉर्कर लेनचा जास्तीत जास्त प्रभाव अभाव. टिचून मारा. 1 धाव. येणारे 7 बॉल 35 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. पहिल्या ओव्हरला जी सुरुवात केली 29 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक झालाय. 7-29. आडव्या बॅटने केलाय क्रॉस द लाईन. मिड विकेटला बॉल गेलाय. ऑन ड्राईव्ह होता. रन घेण्याचा इरादाच नाही आहे. येणारे 6 बॉल पाहिजे 35. 6-35 चा मॅच. बॉल पाहिजे 35. बॉलिंग मार्क वरती आणलंय. स्लॉग ओव्हर मध्ये बॉलर नेम अरविंद. थँक्यू रितेश गंगेकर सर. जबरदस्त नॉनस्टॉप अंपायरिंग. उपासमारीचं आज पाहिलं तर जबरदस्त दिवस आहे त्यांचा आणि काही न खाता पिता ॲज अ अंपायर म्हणून सॅल्यूट असेल त्यांना.
6 बॉल 35. पहिल्याच बॉलवरती पहिला वार, चेंडू सीमा पार आणि पहिल्याच बॉलवरती केले भव्य स्वागत षटकार. पहिल्या बॉलवरती जर षटकार आलाय आणि दाखवून दिले की अजूनही मॅच संपलेला नाहीये, अजून 1 ते 2 पाहिजेत सलग. दुसरा येईल का? यस आलाय. डेफिनेटली कडे कडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. आर के नावाचा शानदार, दर्जेदार, दिमागदार षटकार. नागेशने या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी कंप्लीट केले. बॅट दाखवायचे नागेश, जबरदस्त बॅटिंग. आणि नागेशला शुभेच्छा दिल्यात. स्कोरर अपडेट करेल तिथपर्यंत लेट माहिती आली. तिसरा येईल का तर नाही. आणि या मॅच मध्ये सध्या तरी वर्चस्व आहे गोलंदाजी करणारा पीके सन्स डोंबिवली या संघाच्या माध्यमातून. परंतु जाता जाता का होईना काहीतरी मॅच मध्ये शिल्लक आहे का हे पाहण्याकरता नागेश तयार आहे. पाठीमागे यावेळी चांगली फिल्डिंग, शॉट फाईन लेगला बॉल अडवलाय. डॉट बॉल येतोय. 2 बॉल शिल्लक. राकेश म्हात्रे टेनिस विश्वातील नामचिन्ह खेळाडू आणि सातत्याने जबरदस्त प्रदर्शन. एक सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळला आहे. यावेळी मात्र आउट ऑफ दी पार्क येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. एक बॉल 17ची गरज म्हणजे पराभवाचं जे अंतर आहे ना ते कमी होते आणि कुठेतरी विचार करेल. 21 बॉल मध्ये 63 धावा, एका मॅच मध्ये 2 हाफ सेंचुरी. अजून एक जाता जाता कुठेतरी जर पाहिलं तर नागेशने काय फटकेबाजी केले. नागेश करता टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅट मधून 69 जबरदस्त बॅटिंग, फॅब्युलस इनिंग. जरी संघ पराभव झालाय, हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. ज्या आपण नेहमी चर्चा करतो ना ती नागेशची चर्चा केली जाईल. जबरदस्त बॅटिंग. जरी पराभव झाला तरी मात्र वाघाप्रमाणे दहाडला गेला नागेश. रणक 11 सलग 18 मांडूपचे. थँक्यू डीजे.